मंडळी, खऱ्या मनाने जर तुम्ही स्वामींकडे काही मागणार तर स्वामी ते जरूर पूर्ण करतात। त्यासाठी ही गोष्ट। पुण्यात राहणारी वंदना देशमुख 2 मुलांची आई, रोज सकाळपासून घरकाम नंतर मुलांचे डब्बे, नवऱ्याचं ऑफिस, संध्याकाळचं स्वयंपाक असा तिचा प्रत्येक दिवस धावतात जायचा। तिच्या स्वतःसाठी एकही क्षण नव्हता। गेली 7 वर्ष ती कुठेच गेली नव्हती। एकदा ती म्हणाली, माझं स्वतःचं आयुष्य आहे की नाही। तिला फार दिवसांपासून अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरला जावंसं वाटायचं, पण वेळ, पैसा, जबाबदाऱ्यांमुळे दरवेळी ती मागेच राहून जायची। एक दिवस संध्याकाळपर्यंत काम करून ती फार थकली आणि निराश होऊन स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून रडायला सुरुवात केली। स्वामी, मी काही मागत नाही, पण एकदा तरी मला तुमच्या दारी यायची संधी द्या, असं म्हणत ती झोपली। नेमकं पुढच्याच महिन्यात त्यांच्या बिल्डिंग मधल्या एका स्वामी भक्त मैत्रिणीने जाहीर केलं, मी एक नवस केला होता, जर माझं कार्य पूर्ण झालं तर संपूर्ण स्वामी भक्तांना अक्कलकोट घेऊन जाईल। वंदनाच्या डोळ्यात पाणी आलं। ती एकदम स्तब्ध झाली। तिने मागच्याच महिन्यात हे स्वामींना मागितलं होतं। ती घरी जाऊन ही गोष्ट रमेशला सांगते आणि आश्चर्य म्हणजे तो लगेच हो म्हणाला, आपण सगळे जाऊया। मुलांनाही खूप उत्सुकता वाटली। संपूर्ण कुटुंबाने तयारी सुरू केली। अक्कलकोटची यात्रा अत्यंत भक्तिभावाने झाली। स्वामींच्या समाधी समोर वंदना पुन्हा डोळे मिटून बसली। तिने काही मागितलं नाही, फक्त मन मोकळं केलं। तेव्हा तिची तीच मैत्रीण म्हणाली, तू म्हणाली होतीस ना, तुळजापूरला आणि पंढरपूरलाही जायचं आहे, आपण थोडा वेळ काढून नक्की तिकडेही जाऊया। आणि खरं तर या प्लॅन मध्ये हे नव्हतंच, पण सगळं अगदी सहजच घडत गेलं। वेळ, गाडी, कुटुंबाची तयारी सगळं जमून आलं। तुळजाभवानी आणि विठोबाच्या दर्शनाने तिचं मन पूर्ण भरून आलं। ती म्हणाली, स्वामी, माझं मन आता शांत आहे, आता मी पुन्हा कामात उतरेल। पण आता मी हरवलेली नाहीये, तुमचं अस्तित्व रोज सोबत आहे हे मला समजलंय। घरात परतल्यावरही तिच्या चेहऱ्यावर एक नवं तेज होतं। काळजीची जागा आता समाधानाने घेतली होती आणि दररोजच्या कामांमध्येही ती आता थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवायची। स्वामींची कथा आपल्याला आवडल्यास कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा।